जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे उपवासाचे डोसे कसे करायचे ते. तर भगरीपासून आणि साबुदाण्याच्या पिठापासून उपवासाचे डोसे कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता तुम्ही काय मस्त आले आहेत डोसे. चला तर मग आता कृतीकडे वळूया. त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साताच भिजवलेला वगैरे नाही, या कच्चाच आहे साबुदाणा. आणि भगर. आता याची मिक्सरमधून आपण बारीक फाईन अशी पावडर करून घेऊया. आपण असा साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेतलाय आणि भगर पण बारीक करून घेतलाय. दोन्ही पण आता आपण अशा त्याच्या फाईन पावडरी करून घेतलेल्या आहेत, साबुदाण्याची व भगरची. आता हे आपण कोमट पाण्यात भिजायला ठेवूया. कोमट पाणी टाकून आपण असं हे भिजत घालूया. कोमट पाण्यामध्ये ते असा त्याचा रवा साबुदाण्याचा व भगरीचा असा फुलून येतो. बघा तुम्ही. एखाद तासभर असा आपण आता याला पाण्यात भिजून देऊया आणि मग याचे डोसे करायला घेऊया. आता आपण जे साबुदाणा आणि भगर त्याची पावडर करून घेतली होती मिक्सरमधून, ते 1-2 तास अशी भिजू द्यायची आणि त्याचं असं डोशासारखं बॅटर करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही असं छानपैकी. आणि त्याच्यासोबत केलं आहे उकडलेल्या बटाट्याची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजी पण करू शकता. मी तर असे बटाटे उकळून घेतले आणि त्यात हिरवी मिरची, जिरं, मीठ वगैरे टाकून अशी ही भाजी करून घेतली. आणि शेंगदाण्याची दही टाकून, हिरवी मिरची टाकून चटणी. आणि जे आपलं सारण तयार केलेलं आहे आपण, त्याचा असा डोसा घालून घेऊया पिठाचा. बघू शकता तुम्ही काय मस्त कलर आलाय. ते पांढरा शुभ्र साबुदाणा आहे ना त्याच्यात, त्यामुळे मग छान कलर आला. तसा त्याचा डोसा घालून घ्यायचा. आता झाला की पलटून घेऊया. आणि आपण आता हा दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया. बघा तुम्ही काय सुंदर जाळी आली आहे त्याची. असे बाकीचे पण डोसे आपण आता करून घेऊया. आणि या पद्धतीने आपले भगराचे व साबुदाण्याचे डोसे असे तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर झाले ते. जाळी पण किती छान उमटली. अगदी आपण तांदूळाचे डोसे करतो तशाच होता ते. आंबोळ्या करतो, तांदूळाचे डोसे करतो. बघा तुम्ही. आणि भगर साबुदाणा तर डायटिशियनही खायला सांगतात, त्यामुळे आपल्याला काही एवढं जे हेल्थ कॉन्शियस आहेत ते सुद्धा खाऊ शकतात. त्याच्यासोबत ही केली आहे बटाट्याची भाजी. फक्त यात हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही उपासाला जे जे खात असाल ते याच्यात ॲड करू शकता. आपण काही लोक जिरे खात नाही, मिरे खात नाही, असं प्रत्येकाचे वेगवेगळे असते ना उपास करायची पद्धत. तर तुम्ही जे जे उपासाला चालते. आणि ही दही टाकून शेंगदाण्याची चटणी केली. आपण जशी नॉर्मल डोशासोबत करतो तशीच भाजी, नॉर्मल डोशासोबत करतो तशीच चटणी, अगदी तोच प्रकार. या पद्धतीने आपली उपासाची थाळी तयार झालेली आहे. अशी जर थाळी तुम्ही कोणाला उपासाच्या दिवशी दिली तर उपास न करणारा सुद्धा उपास करेल. अरे बापरे. आणि ज्यांना डोसा आवडतो साधा, ते साबुदाणा भगर असतो, त्यात हिरवी मिरची, मीठ, त्यामुळे ते एकदम उपास वाटणारच नाही. छानपैकी सुंदर अशी उपासाची थाळी आपली तयार झालेली आहे. आणि पोटभरीचं पण. एकदा केलं फराळ. बरेच लोकांचं असं असते ना, एकदाच तिखट मीठ खातात, दुसऱ्यांदा खात नाही. आणि भरपूर असं हेल्दी पण होते, पोटभरीचं होते आणि चवदार पण होते. त्यामुळे तुम्ही एकदा असे भगरीचे व साबुदाण्याचे डोसे नक्की ट्राय करा. आणि आवडले तर लाईक करा.